आज ना मी पिल्लूसाठी हेल्दी सूप बनवलं होतं आणि आता ही तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. चला पाहू. सूप बनवण्यासाठी मी घेतलं होतं अर्धा टॅमॅटो, अर्ध बीट आणि शेवग्याच्या शेंगा. स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायचं. एक भांडं ठेवलं होतं, एक तांब्या त्याच्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि ह्या सगळ्या भाज्या कट केलेल्या मी त्याच्यामध्ये ह्या टाकल्या होत्या. जर तुमच्याकडे कुकर वगैरे असेल ना तर पटकन होतं. आमचा जो कुकर होता तो खराब झाला होता म्हणून मी पातेल्यामध्ये ठेवलं होतं. चिमूटभर हळद टाकली होती, चवीप्रमाणे मीठ टाकलं होतं, थोडी धन पावडर टाकली होती. हे सूप खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागतं. याच्यामध्ये ना आयरन आणि कॅल्शियम असतं. 8 महिन्याच्या वरील बाळाला हे तुम्ही सूप देऊ शकता. छान अर्धा तास शिजवून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टॅमॅटो आणि बीट काढून घेतलं. ते छानपैकी मिक्सरला फिरवून घेतलं. शेवगाच्या शेंगांना मॅशरच्या साहाय्याने असं छानपैकी हलक्या हाताने बारीक करून घेतलं. मिक्सरला ना जी प्युरी फिरवून घेतली ना बीट आणि टॅमॅटोची ना, ती शेवग्याचे जे अर्क जे उतरलेला ना ती त्याच्यामध्ये मी ॲड केली आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. जेवढं सूप हवंय ना पिल्लूसाठी तेवढं मी वाटीमध्ये काढून घेतलं. हे सूप तुम्ही तुमच्या बाळाला आठवड्यातून तुम्ही एकदा हे देऊ शकता. ह्याचे खूप फायदे आहेत. अजून टेस्टी होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं होतं.